असं घ्यायचं असतं. हॅलो नमस्कार. त्यामुळे बबलेश्वरच्या मंदिरात छानपैकी असं छान प्राचीन काळात बंद करायचं वरच्या देवाची पूजा आणि असं डेकोरेशन करून मग आरती होते. तर रोजचा अनेक दोन वेळेस आणि दुसरं असं आहे की या संपूर्ण मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात रामायण महाभारत समुद्रमंथन सीताहरण असे सगळं तुम्हाला दिसायचं. का तर त्या काळामध्ये मुसलमान लोक ग्रंथ वगैरे जाणून टाकत होते. म्हणून या राजाच्या डोक्यात आलं की हिंदू धर्माची माहिती पुढच्या पिढीला कळण्यासाठी त्यांनी शिल्प रूपामध्ये सगळं ते स्कोर केले. ते पण त्यांनी प्रयत्न केला पण ते कळतच आपल्याला हे राम आहे सीता आहे प्रयत्न केला पण दगड तुटला नाही. आता इथे योग मुद्रा आहे बघा रामदेव बाबा संपूर्ण मंदिरामध्ये की योगापासून काय फायदे शरीर कसं नियंत्रणात राहतं श्वासावर नियंत्रण कसं करायचं. आता ते बघा दगडात कोरलंय कसं बघा 1,500 वर्ष झाले तर कसं आहे अजून किती व्यवस्थित आहे. कुठलाही आळस नाही केलेला त्यांनी शिल्प किती गोष्टी डिझाईन आहे. ते बंदी सुद्धा कीर्तिमान केली कारण त्याच्या नाव खिडकी आहे ना त्या खिडकीतून सूर्यनारायण दर्शनाला येतात. इथे महादेवाचे इथे सूर्यकिरण येतात. साधारणपणे 5 ते 5-6 मिनिटं असं म्हणजे दुपारनंतर असं नाही 6:40 सूर्योदय झाल्या तिथे बघायला सगळे येतात. गर्दी होते खूप पण मग काही लोक कसं याच्यावरती हे करून घेतात. ते सगळे व्हिडिओ वगैरे त्यांना घर बसल्या वगैरे कारण इथं गर्दी केली तर खाली बसतात सगळे माहिती ना. खूप छान मंदिर आहे. ताईंनी खूप छान सुंदर माहिती दिली. आणि कृष्ण मूर्ती नंदी महाराज आहेत. खूप मोठी एका पाशाने मूर्ती बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही. खूप रेखीव काम आहे असं. तुम्ही एकट्या बसला तरी सगळ्यांनी तुम्ही बसा. सिंहाची नक्षी आहे बरं काही हे बघा. हत्ती कधी आपण एवढं असं बारीक विचारच केलं. हे युद्ध करतानाचे आहेत बघा ना भाला बिला घेऊन. त्यांचा रथ इकडून आला ह्याचा रथ. हां येस येस येस. येस 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 बरोबर. असं आहे बघा. पाटील काय चेक करताय? कसं बनवलं बाबा ही आहे का ही काय दगडाची डिझाईन आहे. नंदीला भेटलो नाही का पाटलांनी घेतलं दर्शन नंदी महाराजांचं. मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग आहे. मंदिराच्या बाहेर आल्यावर अतिशय सुंदर असा परिसर आपल्याला बघायला मिळतो. हे पावसाळ्यात इतकं सुंदर होतं, हिरवंगार होतं नुसतं छानपैकी. मंदिर
मंदिराच्या बाहेरची ही घंटा खूप मोठी आहे. त्याला आमचं दर्शन छानपैकी सुंदर, अपेक्षापेक्षा छान दर्शन झालं ना. खरंच खूप सुंदर दर्शन झालं. खूप वेळ बऱ्याच वर्षानंतरच म्हणायला लागेल वर्ष आलो. झालं असं महादेवांनी बोलवलंच नाही आम्हाला. आणि आज योग आजच्या दिवशी त्यांनीच लग्न लावलं ना 18 वर्षापूर्वी, म्हणून आज या म्हणले आशीर्वाद घ्यायला. काही कमी जास्त झाला असं तो घेतो देतो असं म्हणले का? म्हणून तर आज आहे, पण बोलावलं त्यांचं असं लक्ष आहे आमच्याकडं. म्हणून तर आज बोलवलं त्यांनी आणि खूप छान असं दर्शन दिलं. खरंच खूप छान दर्शन झालं. आणि इतर वेळी आलो पण मंदिरात जाण्याचा योग नव्हता आला. गर्दी असल्यामुळे नाही जास्त बसता येत. आम्ही आज काही म्हणायचं नाही. इथलंच आहे, जाऊ दे आपलाच देव आहे. चला झालं बाप्पाचं दर्शन, शंभू महादेवाचं. आता निघालो. असं छान परिसर आहे महादेवाचा. मी शूटिंग काढतो तुझी. एवढा मोठा घाट आहे, मला म्हणतात ते गाडी घे खाली. बघितलं का आमच्या पाठी? शूटिंग काढतो ना मी. तू म्हणते ना मला गाडी एवढं कंटाळत का हो मला? चालवायची ना, शिकायची ना. होय का? शिकायची असते तर आधी घाटातून काढायची. पुढं गाडी आली बघा. मला दिसतं की मी आलो. सुंदर असा घाट आहे, छान. आता व्हिडिओ काढायला खूप आवडलं असतं, पण पाय आणि ऊन. पाय म्हणतात सावलीत पळ, ऊन म्हणतंय सावलीत पळ. बघा इथून एक शॉर्टकट रस्ता. इथं ते कुंड आहे, पाण्याचं स्तोत्र. पण ते कुंड नाहीये, तो भुयारी मार्ग होता, है की नाही? त्या काळात हा, तर त्याच्यात आता पाणी साचले.